श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैसे जन्म मरण संसार. तीही कलिकाळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुनिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्याचे नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैसे तया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैसे तया. राज्य भांडाळीचे धन, साधावया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैसे तया. धन्य ते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्य सांगत, सूत शौनकादिका प्रती. वामदेव नामी महाज्ञानी, शिवध्यानी रत वितरे काननी. एकाकी निर्माय शांत दांत जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडत ते. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय त्याजावे. विश्व शिवमय आघवी, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोक मान, कालत्रयीन धरीच. गृहापत्य दारा वर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काय वाचा मनोदंड युक्त, मौनी न बोले इतरांची. ज्ञान चर्चा शिव स्मरण, त्याविन नेमीची भाषण. ज्ञानाव बोली जे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरुनी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरी सृष्टी स्वइच्छे. कार्य सारुणी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निस्संग, जैसा ब्रह्मारण्यी विठरे मातंग. तयासी भीती अभंग, वेदशास्त्री वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेहि अंगासी रुतत. म्हणून तेहि परते सारीत, हेतु दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळीले, उर्वीचे कठिनत्व मोडीले. चंचलत्व हिरोनी घेतले, प्रभंजनाचे तेने पै. आर्द्रत्व पूर्ण निरसोन, धुवोनी शुद्ध केले जीवन. ऐवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो अमृतामूर्त, केवळ सुख की जड भरत. क्रौंचारण्यी विचरत, सर्व हि देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अतभूत. कपाळी सिंदूर जिव्हा लळलळीत, भयानक मुखाबाहेर. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुदित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्वभक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धाबोनिया एकाएक, कंठी घालित मिटी त्याच्या. लोह परिसासी झगटता बुर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेही त्याच्या अंग स्पर्शे करुण, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उद्दरला पिशिताशन. हे त्याची नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेमे सुख दुःख शीतोष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेहि नेमे कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेहि स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विहिनिषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम,
त्याच्या अंग स्पर्शी पापी झाली भस्म दिव्य रूप होऊनी सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्त्र जन्मिके झाले ज्ञान त्यासी आठवधाला संपूर्ण मानस सरोवरी उदक पान करिता काक हंस होय की हाटक नदी तिरी देख पडता पाषाण काष्टादीक दिव्य कार्तस्वर होय सुरेख ते विराक्षस पैघाला की करिता सुधारसपान तेथे सहजची आले देवपर्ण की शशी किरण स्पर्शे करुण द्रवे जैसा चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशाक्षरे प्रगटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करीत याचे म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शनी झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मद सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुग्रहे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यौवन मध्ये अति निर्दय परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित प्रजेसी नित्य करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्नी हि नेने कदा धर्म ब्रह्महत्यादि पापे केली परम नारी अपूर्व आनून उत्तम नित्य नूतन भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालोनी केले रक्षण सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन बंदी रडती या क्रंदून शाप देती मजलागी विप्रपाले राज्यातून पट्टणी ग्रामे खेटके जाण इतुकेही धुंडोन स्त्रिया धरून आणल्या भोगिल्या 300 द्विजनारी 400 क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 1000 भोगिल्या शूद्रांच्या सहस्त्र ललना चांडाळ नारी 400 जाणा त्यावरी अपवित्र मातंग कन्या 101 भोगिल्या चरमक कन्या 500 रजकांच्या 400 गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तयान्ते 500 महारिणी तितुक्यात वृषली नितंबिनी ह्या वेगळ्या कोण गणी इतर वर्ण 18 इतुक्या कामिनी भोगून तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्षति तुके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मद लागला क्षय रोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरुणी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले ज्ञा अति दुस्तर तप्त ताम्र भूमी त्यावर मदलागी चाल दिले लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेवून देवगीती आलिंगण माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवनी हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवीत तोंडी घालिती नरक मूत्र पाप बहुत जाणोनी महाक्षार कटुरस आणोनी मुखी घालती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचूचे गृद्र येवोनी नेत्र फोडिती एकसरे कुंभी पाकी घालुनी शिजविती करणी तप्त लोह दंड दडपिती आहाती थिंकी जाचनी चिती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पसविती कित्येक दीन मास तोडिती सांडसे करुण वरी शिंपिती क्षारोदक जिव्हा नासिक आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकिती छेदून हस्तपाद खंडून पोट फाडिती क्रूर क्षत्रे अंगाचा काढिती भाता तप्त शस्त्रे रोगिती माथा शिष्ण छेदून गुदद्वारी अवचिता तप्त अरगळा घालिती सर्वांगासी टिपर्या लावून सवेच करीती पाशबंधन पृष्टीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून
पाषाण बेडी घालिती सहस्त्र वर्षे न लगे अंत ऐशिया नरकी बुडवीत एक जेबुनी पाडिती दात पाश घालिती बीजेसी आपुली दृष्टा मूत्र बळेच भक्षरिती यमदूत समेत अंगाचे तुकडे पाळीत दोष अमित जाणूनिया श्याम शबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काढिती ओढून एक मास उकरती लोहारगळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करीती मार उखळी घालोनी सत्वर लोह तप्त मुसळे चिंचिती तीक्ष्ण औषधींचे रस आणीती नासिकाद्वारे आत ओतीती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगास डसविती विखार अग्निशिखा लावुनी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष असिधारे बैसवून पायी बांधिती जडपाशान सवेची पर्वतावरी नेवून ढकलुनी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याग कडोन भक्षिती ऊर्ध्वनेवुनी टांगीती आपटिती क्रोध भरी लोहकंटकी उभे करुण करीती इंगळांची आंतरुण मस्तकी घालुनिया पाषाण फोडोनी टाकीती मस्तक लोह चनक करुनी तप्त खाखा मनोनी दूत मारीत ओष्ट धरुनी पाडीत तप्त सळया नाकी खोविती उभराटे टांगून ग्रीवेसी बांधुनी थोर पाषाण रीस व्याघ्राधिक आणोन विदारिती त्या हाती गजपदा खाली चूर्ण करविती तप्त नीर प्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भुते भेड साधीती लिंग छेदुनी खा म्हणती सांदे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करूनिया भूमीत रोबोनिया शरीर करीती बहुत शर मार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती बरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधुनी लबलाहे नरक वापीत टाकीती बाहे अंत न लागे उतरता काचाशी शिसे हंसारस करुण बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशातीन सहस्त्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मद ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सूकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवर्यामी झालो नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्धब निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुक्कुट त्यावरी विध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणता अठरावे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सगळीची पावलो मूषक जन्म उलुक त्यावरी झालो मी बाविसावे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगा स्नानी जळे पाप अस्त्रिनंदन हरी ताप सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने करूनिया पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून ह्यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला पेटवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत
कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारीत ज्यास बहुत भोगी तसे. इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले. त्या भस्मात श्वानस वेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग. भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने. पडिले होते विप्र प्रेत त्यावरी गेले अकस्मात. कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातूनी काढिला शिवदूती विमानी वाहिला. कैलासासी जाऊनी राहिला संहारला पाप समूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान. राक्षस पुसे कर जोडोन भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लाभावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्त्र. त्यावरी एकदा त्रिनेत्र देवांसहित पातला. यक्ष गण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र. देव उपदेव पवित्र महेशाविष्णुन बैसले. मरुदगण पितृगण समस्त 11 रुद्र 12 आदित्य. अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर 8 सहस्र बालखिल्य ब्रह्मपुत्र. पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरावेष्टित बैसले. विष्णू विधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र. भूतांचे मिळे अपार मंदराचळी मिळाले. सिंधूरवदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्रदिते. तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्व नीळ विभूती दाना तेची निर्मळ. शुद्ध करुणी गोमय गोळ मृतिकाकन विरहित. ते वाळवूनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म. शुद्ध विभूती मज परम शिव गायत्री मंत्रिये. आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टिजे शुद्ध. तर्जनीन लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी. 2 बोटांनी लाविजे भाळी अंगुष्टे मध्य रेखाटे जाळी. ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत. तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती. त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत्पाते हस्म होती. शिवभूषण प्रसादे अगम्यागमन सुरापान. ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षण महत्पापांचे पर्वत गान. भस्मचर्चेने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व. विमान आले अपूर्व दिव्यरूप असुर झाला. कैलासा प्रति जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छेकैत चालिला. सत्संगाता महिमा थोर वामदेव संगे तरला असुर. भस्मलेपने भाल नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांची. मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांची. पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंह केत. जैसा शक्रनंदन की तृतीय सूत पृथा देवीचा पुरुषार्थी. मृगयेस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ. शबरांचेही मेळ बहुसाल निगती तया सदे. वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक. भग्न शिवालय एक गेला त्यास निषादतो. उन्मळोनी पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग. सिंहकेतराया ते सवेग दाबिता झाला ते धवा. राजा म्हणे लिंग चांगले
परी पाहिले भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून देवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेवोनी शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळनेमी साधू वेश धरुण वाटेत बैसला करावया विघ्न ऐवं भावे बिन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी म्हणे नृपसत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदी बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्मावीन नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग धरा आणीत शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करुण चिताभस्म नित्य नूतन आणि ती मेळगुण साक्षेते एकार्ती होताची सुंदरी नैवेद्या आणित झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दीन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडोन आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनाची येत शबरीश सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केली होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बैसोन लावून घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिरभूत होऊनी शबरी शिवध्या स्मरण करी अग्नि लावोनी झड करी भस्म करी कलेवर शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदा शिवासी सप्रेम परिनैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहि शंकर आसन घालुनी शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुण नित्य गीत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करुण पूर्वाभ्यासे बोलावित एकार्ती होताची सदा शिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्याची होता उशीर क्षोभोने जातो श्री शंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळले हे नाठवे मणी म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीशी उभी घे बुनिया रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्यरूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा नैवेद्य हरबुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जो दोनिया कर स्तवन करीती शिवासी जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चक्रचालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपण ही शिवरूप दाहला एक नीळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह गेत नृपाळ विमानी बैसबुनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करुण म्या सांगितले चिताभस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धरोनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी
तेह समर्पिला शिवार्चनी ऐवम एकनिष्ठ देखिल्या वाचोनी पिनाकपाणी प्रसन्नमध्ये सिंहकेतासी लागला तोटी छंद सर्वदा शिवभजनाचा वेध शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपवर शिववृत्त्यर्थ उदार धने वाटी सतपात्री ऐसे गैता शिवभजन सिंहकेत शिवरूप होवोन शिवपदी राहिला जावोन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत गात श्रीधर वागवल्ली अहळ अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुनिया ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिव भक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेबोत आदरी श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृदानी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड नवमाध्याय बोधहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।